गेले 2 दिवस राज्यभर चर्चा रंगली आहे ती मंत्रिमंडळ बैठकीतल्या खडाजंगीची। फाईलवर सही करण्यावरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे। हे तर झालं मंत्र्यांचं, पण 2 सचिवांमध्ये सुद्धा मानापमान नाट्य रंगल्याची कुजबूज रंगलेली आहे। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कोण कोणाला काय म्हणालं आणि कशावरनं नेमकी ठिणगी पडली, पाहुयात नेमकं झालंय तरी काय या स्पेशल रिपोर्टमधनं। बैठकीत सही रे सही, संतापले दादाभाई। मंत्र्यांचं झालं थोडं, सचिवांचंही नाराजीचं घोडं। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाद विवाद, रुसवे फुगवे। सध्या चांदा ते बांदा एकाच गोष्टीची चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीमधल्या सही आणि फाईल पुराणाची। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीतल्या या वादामध्ये 3 क्लायमॅक्स आले, 3 ट्विस्ट आले आणि वादाचेही 3 एपिसोड पाहायला मिळाले। त्यातला पहिला वाद होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधला। फाईल वाचण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, फाईल वाचून मगच सही करेन। याच ठिकाणी बसून मी तुमच्या अनेक फाईलवर सही केल्या, त्यावेळी मी फाईल्स वाचल्या नाही। तुम्हाला फक्त सह्या करायच्या असतील तरच करा, मी फाईल वाचूनच सही करणार। असं काही नाही, आम्ही आज राजकारण करत नाही, आम्ही अनेक वर्ष राजकारण करतो। राजकारणामध्ये शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं, त्याच्यामध्ये भेदभाव करायचा नसतो आणि समंजस भूमिका घ्यायची असते। आम्ही कामाची माणसं आहेत, समंजस भूमिका घेणारी माणसं आहेत। बरं मंडळी, फाईलवरच्या सहीवरूनच रुसवे फुगवे झाले आणि त्यानंतर लगेचच कृषी खात्यातील काही मुद्द्यांवरून देखील भांड्याला भांड लागल्याचं बोललं जात आहे। तुम्हीच पहा नेमकं काय झालंय। कृषी खात्याचा पीक पाणी प्रस्ताव सचिवांऐवजी कृषी मंत्र्यांनी मांडला, सचिव कुठे आहेत? कृषी खात्याच्या सचिव व्ही राधा यांची बदली झाल्याने पदभार काढला। सचिवांऐवजी कृषी मंत्री प्रस्ताव मांडतात, हे योग्य नाही। नॅनो युरियाचा प्रस्ताव 2दा नाकारला गेला, हे कितपत योग्य आहे? हे मी काही कुठं ऐकलेलं नाहीये। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः होतो। आता मी स्वतः असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या न झालेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात, खरं सांगतो असा कुठलाही प्रकार त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला नाही आहे। बैठकीमध्ये मंत्र्यांमधील वादाची ट्रेन अशी पुढे पुढे जात असतानाच पुढचं स्टेशन आलं ते सचिवांमधील मानापमानाचं आणि यामध्ये कळीचा मुद्दा होता सध्या गाजत असलेली लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजनेसाठी 27 लाख पात्र महिलांचं बँक खातं आधारशी जोडलेलं नाही। आपण त्यातली त्रुटी दूर करू शकतो। या त्रुटी दूर करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील। माझ्या विभागात इतरांनीही ढवळाढवळ करू नये। या बैठकीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे। अनुप यादव, हे तुम्ही समजून घ्या। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भांड्याला भांड लागलं आणि त्याचा आवाज विरोधकांच्या कानावरती पडला आणि मग त्यावरती टीकांचा बॉम्ब फुटला नसता तरच नवल। आपण जर बघितलं असेल तर कॅबिनेट बैठकीत खडाजंगी पाहायला मिळते। अजित पवार यांच्या गटाचे जे आहे ते फाईल पुढे सही केली जात नाही अशी टीका होते आणि वाद झालेले आहेत। अजित पवारांना न्याय हवा आहे, तर न्याय यात्रेत यायला पाहिजे आमच्या। खरं तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वाद होणं हे काही नवीन नाहीये। अशा वादांना मोठा इतिहासही आहे। आता ही मंत्र्यांमध्ये आणि सचिवांमध्ये वाद झाल्यावर त्याची चर्चा तर होणारच ना। जेव्हा विभागाला अभ्यास करायला वेळच दिला जात नाही वित्त विभागाचा, तेव्हा मंत्री म्हणून अजित पवारांनी बहुतेक ही भूमिका घेतली की सचिवांनी फाईल पाहिली नाही, मी फाईल पाहिली नाही, तेव्हा ऐनवेळी मी कशी सही करू। लोकप्रियतेच्या मागं धावणं वेगळं, वस्तुस्थितीचं भान ठेवणं वेगळं, त्यातून हे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत आणि मला वाटतं अजित पवारांनी याची जाणीव करून दिली असावी की भविष्यामध्ये आपल्याला यापेक्षा वाईट परिस्थिती फेस करायला लागेल। येत्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे ढोल आतापासून वाजू लागलेत। त्यामध्ये आता कॅबिनेटमध्ये झालेला वादाचाही चांगलाच आवाज घुमलाय। मात्र हे सगळे वाद सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असावेत इतकंच। कोणताही निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांच्या समोर प्रचलित नियम जे आहेत ते घोंगावत असतात आणि मंत्र्यांच्या समोर नियमांसह मतदारसंघ, लोकभावना याचाही विचार केला जात होता। मात्र आता अधिकारी आणि मंत्री यांच्यामध्ये सर्वात मोठे वाद होण्याचं कारण म्हणजे नवीन योजना, टेंडर
हे नियमात बसतात, नियमाच्या बाहेर करायचं या आणि बरंच काही अशा अनेक गोष्टींवरून जे आहे ते वाद होतात. मात्र हे सगळे वाद जे आहेत ते महाराष्ट्र आणि सर्वसामान्यांच्या हिताचं आहेत का याचाही विचार करणं आता फार गरजेचं आहे. कॅमेरामन अनुप सराजुने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.